त्यांचं काम पाहिलं, मस्तच होतं ते. आणि बहुतेक सिनेमॉमच्या मॉम कडून थोडीशी माहिती मिळाली आहे पिठाच्या बाबतीतली. एकूणच ट्रिप छान झाली. आता अटलांटाला जाऊन काम सुरू करतो. अतिशय धावपळीचा दिवस होता. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आणि गडबडीचा आहे, कारण उद्या टेस्टिंग होणार आहे. आणि आता मात्र मी जाम थकलो. तिकडे सियाटल मध्ये मला कळलं की साधं ऑल पर्पज पीठ वापरायचं आणि खायचा सोडा नको. मला हवं असलेलं मकारा दालचिनी मला मिळालं. आणि सिनामॉमने मला सांगितलं की भरपूर काळजी, मेहनत, चिकाटी आणि कल्पनाशक्ती या तिच्या रोल्स बनवण्यासाठीच्या टिप्स होत्या. पण खरं सांगू, मला त्यांचा काय फायदा माहिती नाही. पण हे क्लूज मला मिळाले, ह्याचाच मला आनंद आहे. झोपायच्या आधी मला हे बनवायलाच हवं. ठीक आहे, तर मग आता आपल्याला हवं आहे अर्धा किलो साधं ऑल पर्पज पीठ. नेहमीचं कॉफीची तल्लफ आले मला. कोणी कॉफी देईल का मला? मला नीट बनवायलाच हवं. बराच जवळ आलोय मी. आपले मापाचे चमचे कुठे आहेत? काय चाललंय काय माझं? मला वाटतं सिनामॉमने मला अजून थोडी माहिती द्यायला हवी होती. भरपूर काळजी, मेहनत आणि कल्पना. भरपूर काळजी, मेहनत आणि कल्पना. त्या कणकेमागचं गुपित हे ती मळायला लागणाऱ्या वेळेत दडलंय काय? सिनामॉमला मला हेच सांगायचं होतं का? मग ही कणिक मी भरपूर मळून घेतो, कारण कणिक बनवायचा हा माझा उद्याच्या टेस्टच्या आधीचा शेवटचा प्रयत्न असणार आहे. आज कॉम्पिटिशनचा दिवस आहे आणि मला बरंच काही करायचं आहे. काल रात्रीचे रोल्स मला चेक करायचे. माझे रोल्स, त्यांचे रोल्स तपासूया. बाहेर उघडलाय ते ठीक आहे, पण खालून बाहेर आलाय आणि हा तळ माखलाय. मी सगळं करून पाहिलं, पण तो घट्टपणा अजूनही मला मिळत नाहीये, ज्यामुळे सिनाबॉन हे सिनाबॉन आहे. अशाने मी टेस्टची टेस्ट कशी काय पास होणार सांगा मला? या परफेक्ट रेसिपीच्या मी इतक्या जवळ आलोय तरी देखील माझं प्रूफिंग नीट होत नाहीये आणि दालचिनीचं फिलिंग घट्ट होत नाहीये. पण मला वाटतं माझी टेस्ट डिक्टो झाली आहे. तेव्हा आता मी बाहेर जाऊन पाहतो लोकांचं म्हणणं काय आहे ते. माझ्यापाशी 2 बॉक्सेस आहेत सिनामॉन रोल्सचे. यातला एक एक तुकडा तुम्ही खा आणि मला सांगा की तुम्हाला काय वाटतं. घ्या तुम्ही घ्या. चिकट, वातड, खुसखुशीत. आता दुसरा ट्राय करा. मला सांगा काय वाटतंय. मला कुठला आवडलाय सांगणं कठीण आहे. ह्याचा कुरकुरीतपणा आवडला, पण ह्याचा स्वाद चांगला वाटला. ओके, ठीक आहे. हे खरं सिनामॉन आहे. अच्छा, आणि हे मी बनवलंय. काय सांगताय? खरंच? अगदी शून्यापासून. अरे वा, खूपच छान. फरक सांगणं कठीण आहे का? हो, अगदी कठीण आहे. खरंच खूप छान. हो, अगदी सारखेच वाटतात दोन्ही. बरं, हो, अगदी सारखे. अगदी सारखे. मला इतके नाही? सारखे वाटले नाहीत. मला जाणवलं की एकाची चव वेगळी होती, जास्त गोड होती दुसऱ्यापेक्षा. मी तो टेस्ट केला नसता तर. तुम्हाला वाटलं असतं की सिनाबॉन मधून आणलं. हो, तसंच वाटलं असतं. मला त्यांची टेस्ट सारखीच वाटली. ग्रेट, थँक्यू. मी सर्वांना फसवू शकलो नव्हतो, पण माझी खात्री पटली की मी यशस्वी होतोय. तेव्हा मला किचन मध्ये जाऊन या प्रॉब्लेमवर लक्ष द्यायला हवं की माझं सिनामॉन फिलिंग घट्ट का होत नाहीये. चला, मी क्लॉडिओला फोन लावतो. क्लॉडिओ, आहेस का तू? हो, मी आहे. ओके. आज सकाळी कणिक माझ्याकडे आली आणि आम्ही काही टेस्ट केल्या आणि काही रिझल्ट मिळालेत. असं काय सापडलं तुला? आम्हाला आढळलं की त्या कणकेत गव्हाचं पीठ अंदाजे 67% आहे. आणि त्या फिलिंगचं काय, त्याविषयी सांग. काही समजलं का तुला? फिलिंग आम्हाला त्यात ब्राऊन शुगर, दालचिनी आणि तेल ओके. अंदाजे 67%, त्यात पाणी 27%, सोयाबीन क्लॉडिओ. तेल अंदाजे 30%, आणि त्यात सफेद साखर आणि मीठ. क्लॉडिओ, पण मला वाटतं तुझ्यासाठी महत्त्वाची ओके गोष्ट क्लॉडिओ, मला म्हणजे, सांग काय करू. दालचिनीचा चिकटपणा ठाऊक आहे मला. मग आम्हाला आढळलं त्यात थोडं गोंद आहे, त्याने ते घट्ट राहते. बरं, तू ज्या गोंदाबद्दल बोलतोयस त्यामुळे बहुतेक त्याचा घट्टपणा आणखीच वाढेल. बरोबर आहे का माझं? हो, बरोबर. मग ते झॅन्थम गम सारखं काहीतरी असेल का? असू शकतो, दुसराही असू शकतो. छान, थँक्यू क्लॉडिओ, थँक्यू. ओके, तू काळजी घे आणि गुड लक. चला, एक प्रॉब्लेम तर सुटला. थोडी ब्राऊन शुगर मोजून घेऊया. 400 ग्रॅम मकारा दालचिनी. चिकटपणा वाढवण्यासाठी काय वापरायचं माहितीये ना? क्लॉडिओने सांगितलेला हा झॅन्थम गोंद आपण यात घालूया. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, हे आहे आपलं फिलिंग. कणिक बघा कशी फुलली आहे. अशीच हवी आपल्याला.
टेस्ट साठीची ही फायनल बॅच आहे, त्यामुळे त्यातल्या प्रत्येक गोष्टीचं प्रमाण हे आता अचूक असायला हवं. गेल्या वेळेस या स्पेशल ओव्हन मध्ये माझे रोल्स नीट प्रूफ झाले नव्हते. कदाचित त्यांच्या R&Dत त्यांनी वेगळा 40 डिग्रीला चालणारा ह्युमिड असा प्रूफर वापरला असणार. तेव्हा मला आता हॉट आणि ह्युमिड असं काहीतरी हवं. 40 डिग्री टेम्परेचरला ह्युमिड असं काय आहे इथे? आपल्याला तापलेली कार हवी. काय हो, माझ्याकडे प्रूफर नाहीये, काय करणार? डोकं फिरलंय तुझं. अरे मुळीच नाही. रोल्स प्रूफ करण्यासाठी कार वापरता येईल का ते पाहिजे. आणि याने पण काम नाही झालं तर तू काय करणार मग आहे? आपली इज्जत जाईल. मी ते सीटवर ठेवणार आहे. ठीक आहे. इथे आज छान वाटतंय. पार्क केलेल्या कारमध्ये दालचिनी रोल्स प्रूफ करणारा मी पहिला माणूस आहे बहुतेक. ओके, आता फ्रॉस्टिंग. चला पुन्हा मिक्सरकडे जायला हवं मला. हाय टट, कसं काय चाललंय तुझं? सगळा गोंधळ आहे, फार गरम आहे. हो, आणि बरोबर. माझं मार्गरिंग संपत आलंय. माझ्यापाशी प्रूफर नाहीये. अरे बापरे, मग प्रूफिंग कसं त्या करणार? तापलेल्या कार मध्ये मी प्रूफिंग करतोय त्या तिथे. अरे मग कमालच झाली. हो ना, आयत्या वेळी आयडिया सुचली ही मला. मला स्वतःला जाऊन पाहायचंय. बेस्ट ऑफ लक thanks. तुम्हाला. हा मला खात्री आहे की त्या गोंदामुळे रोलची क्वालिटी सुधारेल आणि मला वाटतं माझं फ्रॉस्टिंगही छान होत आहे. चांगलं आहे. ओके, छान आहे, आवडलं मला. आता रोल किती फुलले ते बघू. साईज डबल झाली म्हणायची. चला ओव्हन उघडूया, आपण हे रोल्स फ्रॉस्ट करूया. आता बंद पडू नकोस. यापेक्षा जास्त मला भाजायचं नाहीये. हे नीट झालंय, एकदम परफेक्ट. कसोटीचा क्षण आलाय. शेवटची बॅच चेक करायलाही वेळ उरला नाही माझ्यापाशी. पण सिनामॉन रोलमध्येच राहिलाय आणि एकूणच छान दिसतंय. प्रूफिंगमुळे शक्य झालंय. वेळ झाली आहे आणि जजेसना तोंड द्यायला मी तयार आहे. मग आता टॉड, कसोटीची वेळ आलेली आहे. तुम्हाला 3 दिवस मिळाले होते बरोबर? 3 लहानसे छोटेसे दिवस. आता कसं अन्याय वाटतंय? झाला. मी नर्वस आहे खूप. हो, पण तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि Thanks. आज 3 अतिशय अनुभवी जज आलेले आहेत. मी ओळख करून देते. हे आहेत फ्रँक, आमचे फ्रँचायझी. त्यांना फ्रँचायझी ऑफ द इयरचा पुरस्कार आहे. मिळालाय यावर्षी. रोज सिनाबॉन्स बनवतात. वा, ग्रेट. आणि ह्या आहेत लताशा, आमच्या सुपर फॅन. म्हणजे सिनाबॉनशी तोंड ओळख आहे तुमची. हो नक्की. आणि आपल्याकडे आहेत स्कॉट. Okay. हे आमचे लोकल कस्टमर Hi, आहेत. Scott. अनेक वर्षांपासून या मॉल मध्ये येतात, सिनाबॉन्स खातात. मी नेहमीच इथे येतो आणि सिनाबॉन तर मी ब्रेकफास्टला खातो, लंचला खातो, डिनरला पण खातो आणि नाईट स्नॅक म्हणूनही आवडतं. अरे वा, छान आहे. यांनाही सिनाबॉन तोंडपाठ आहे. हो. फारच कठीण टेस्ट आहे. या तर मंडळी, आपण काय करणार आहोत? तुम्ही आपापले बॉक्सेस उघडणार आहात, त्यातले रोल्स चाखणार आहात. मग तुम्ही तुमचे बॉक्स बंद करायचे आहेत आणि तो बॉक्स पुढे सरकवायचा आहे ज्यात अस्सल सिनाबॉन आहे. हो. आलं सगळं लक्षात? तुम्ही रेडी आहात का? रेडी. मग बॉक्स उघडा आणि खायला सुरुवात करा. हा, ओके. मी खूपच नर्वस झालोय. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री टॉडचे. बरं, शांतपणे चव घ्या. कसं काय वाटतंय? हे फारच चविष्ट होतं. हो, हो, छानच. ओके. बरं, तुमचा काही निर्णय झालाय का? हो, जवळ जवळ झालाय. अरे वा, दोन्ही अगदी सारखी आहेत. छान. ओके, बरं, अरे ठीक आहे. आता वा. बॉक्सेस बंद करा. बंद करा. ठीक आहे फ्रँक, ह्यातलं कुठलं तुम्हाला खरं सिनाबॉन वाटतंय तो बॉक्स पुढे ढकला. पण जर तुम्हाला शंका असेल, अजून नीट ठरत नसेल, तर अंदाज करू नका. दोन्ही बॉक्स पुढे सरकवा. शेवटी निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. खरं तर जेव्हा मी हे टेस्ट केलं तेव्हा लगेच एका क्षणात मला ती ग्रेट चव जाणवली. असं? आणि ह्याचं काय? दालचिनीचा स्वाद आला, आणि पण मला नाही वाटत की त्यातल्या मकारा, दालचिनी आणि मार्गारीनचं प्रमाण हे ठीक होतं. बरोबर. त्यामुळे या दोघांमध्ये फरक आहे. ओके, ओके, मी याची निवड करतो. ठीक आहे. अस्सल सिनाबॉन म्हणून. तुम्हाला खात्री आहे? हो, खात्री आहे. पुन्हा विचार करायचा आहे? नाही, माझा निर्णय अगदी पक्का आहे. तेव्हा आता आपण बॉक्सवरचं प्रश्नचिन्ह दूर करणार आहोत आणि पाहणार आहोत निर्णय. रेडी आहात? हो. बाजूला करा. सिनाबॉन. ठीक आहे स्कॉट, बॉक्स पुढे सरकवायला तुम्ही रेडी आहात का? यातलं कुठलं तुम्हाला असली सिनाबॉन वाटतंय सांगा. फारच कठीण आहे. मला वाटलंच होतं. खरंच खूप कठीण आहे. मला नाही वाटत मी हा निर्णय देऊ शकेन. मी Scott? दोन्ही पुढे अरे ढकलतो. वा, म्हणजे मी जिंकलो, बरोबर ना? नाही सांगू नाही शकत. नाही, मी समजू शकतो. सॉरी. थँक्यू जाहीर स्कॉट. करतो की दोन्ही अगदी सारखी आहे. थँक्यू स्कॉट. आता लताशा, तुमचा निर्णय हवाय. तुम्ही रेडी आहात का सांगा मला. तोच बॉक्स पुढे सरकवा ज्यात तुमच्या मते अस्सल सिनाबॉन आहे. मला वाटतं की हे फार चविष्ट आहे.
एकच गोष्ट आहे की ह्याचं आयसिंग नीट जमलं नाहीये, थोडंसं रवेदार आहे. याच्या बाबतीत मात्र सर्व काही व्यवस्थित ब्लेंड झालेलं आहे. तुम्हाला खात्री आहे? हो. ठीक आहे लताशा, प्रश्नचिन्ह दूर करा. आणि काय दिसतंय आपल्याला? सिनाबॉन. खरंच का? तुम्हाला खात्री आहे? मी भले बेट जिंकलो नसेन, पण मी एका जजला नक्कीच भुलवलं आणि माझ्या दृष्टीने तो विजयच आहे. खरं तर टॉड तुम्ही अतिशय सुंदर क्लोन बनवलात, म्हणून आम्ही शेअर अवर स्ट्रेंथ ऑर्गनायझेशनला तुमच्या नावाने देणगी देणारच आहोत. खरंच? खरंच, कारण तुम्ही प्रचंड मेहनत हो, घेतली. मी आभारी आहे, मी खरंच. आभारी आहे. Great. You're welcome. Thank you.